पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची सांगली कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली। त्यासाठी सांगली कारागृहात पश्चिम महाराष्ट्रातून बंदोबस्त सुद्धा मागवण्यात आलाय। भाजपा कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। बेळगावच्या मध्यवर्ती भागातील बकरी मंडईच्या जागेवरून सुरू असलेल्या वादानं मंगळवारी रात्री उग्र रूप धारण केलं। तोडग्यासाठी जमलेल्या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेल्यानं परिसरात मारामारी आणि दगडफेक सुद्धा झाली। यात 3 जण जखमी झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात दिसते। बीडमधून मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। शेतात नेऊन तरुणाला बेल्ट आणि काठीनं अमानुष मारहाण करण्यात आल्याचं यात दिसतंय। दादासाहेब किणकर आणि त्यांच्या साथीदारांकडून तरुणाला मारहाण सुद्धा करण्यात येते। जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। जालन्यामध्ये तोडफोड प्रकरणी चौघांवर सदर बाजार पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। त्यांनी भोकरदन नाका परिसरात पत्र्याच्या रूमची तोडफोड केलेली होती। त्यांनी त्या ठिकाणी तोडफोड करून आर्थिक नुकसान केलं। या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। वर्ध्यात सेवाग्राम परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून 4 दुचाकी जप्त केल्यात। गोजी परिसरातून 2 दुचाकी चोरल्याची तक्रार खरं तर करण्यात आलेली होती। या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे। संभाजीनगरमधील महावितरणाच्या अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। सौर ऊर्जा पंपाच्या मंजुरीसाठी अभियंत्यानं 20,000 रुपयांची लाच मागितलेली होती। लाच मागितल्याची माहिती मिळताच एसीबीनं सापळा रचत अभियंत्याला रंगेहात पकडलाय। जालन्यामध्ये दुकानाचं शटर फोडून एनर्जी ड्रिंक चोरणाऱ्या दोघांना अटक झाली आहे। कारवाईमध्ये 9,89,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून एनर्जी ड्रिंकचं बॉक्स 4 चाकीतून चोरून नेलेले होते। धाराशिवमधील भूम येथे एका 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडनं अमानुष मारहाण करण्यात आली। त्याच्या गुप्तांगाला सुद्धा तीक्ष्ण वस्तूनं इजा केल्याची माहिती सध्या मिळते। या मारहाणीनंतर या तरुणाला मृत समजून जवळच्या शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून सुद्धा देण्यात आलाय। जालन्यामध्ये 3,000 रुपयांची लाच स्वीकारणारा कृषी सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय। त्यानं सीताफळाच्या फळबागेच्या लागवडीसाठी फोटो जिओ टॅगिंगसाठी लाच मागितलेली होती। घनसावंगीच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे। नागपूरच्या राणा प्रतापनगर भागात सराफ व्यापाराला 2,34,00,000चा गंडा घालण्यात आलाय। एका व्यक्तीनं 3.25 किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी केले, मात्र त्या बदल्यात बाउन्स चेक दिल्यानं हा फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला। यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात पोलिसांच्या हातावर तुडी देऊन आरोपी पसार झालाय। एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला लॉकअपमध्ये देताना तो पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली। आरोपीला उपजिल्हा रुग्णालयातून मेडिकल करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणातून तो पसार झालाय। नागपूरमधील MIDC परिसरात ई-सिगारेटचा अवैध धंदा उघडकीस आलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय।